आज ना मी तुम्हाला सगळ्यांना जिमला जायला का पाहिजे ना याचं सगळ्यात मोठं उदाहरण देणार आहे. आणि ते उदाहरण म्हणजे असं आहे, तुमच्या रोजच्याच बघण्यातली गोष्ट आहे, पण मला माहित नाही तुम्ही ऑब्झर्व केलंय की नाही. आपल्या सगळ्यांच्याच घरात देवी देवतांचे फोटो असतात, बरोबर. आणि ते फोटो तुम्ही डेली बघता, रोज त्याच्या समोर उभे राहून पाया पडता. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली नसेल, जेवढे पण देवी देवतांचे फोटो आहेत त्यामध्ये आपले जेवढे देव आहेत ना, त्यांची सगळ्यांची जर बॉडी बघितली तुम्ही तर ती ना एक ऍस्थेटिक टाईप आहे, ऍस्थेटिक बॉडी बिल्डर टाईप आहे सगळ्यांचीच. कोणीच एक्सेप्शन नाहीये. इवन त्यामध्ये जर तुम्ही बघितलं, देवाच्या बाजूला ज्या देवी सुद्धा उभ्या आहेत ना, त्या पण एक फिटनेस हेल्दी अशाच आहेत. आणि त्यामुळे ना आपण त्यांना फॉलो करतो. तर ऑब्विसली जर आपण त्यांना फॉलो करतोय, मग त्यांना कसं आवडेल की आपण एकदम आपले पोट वाढलंय, ढेरी वाढलंय, कमरेकडे मांडीकडे आपलं फॅट वाढलंय, तर वेडी वाकडी आपली झालेली बॉडी त्यांना कशी आवडेल? आवडूच शकत नाही. कारण आपण जर त्यांना फॉलो करतो ना देवी देवतांना, तर त्यांची बॉडी बघून आपला पण उत्साह तेवढाच वाढला पाहिजे आणि आपली बॉडी सुद्धा आपण तशी करण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण जिम किंवा फिटनेस काही एक्सरसाइज केली पाहिजे. जर या व्हिडिओशी सहमत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.